त्यामुळे जरांगे पाटील यांच्या टीकेला आम्ही किंमत देत नाही असं समीर भुजबळ यांनी म्हटलं आहे। आरक्षणाची मागणी भरकटली हे मराठा समाजाला कळायला हवं असंही त्यांनी म्हटलं। सरकारला विनंती, याचं ऐकून मराठ्यावर तुम्ही अन्याय करू नका। तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, याचं ऐकून मराठ्यावर अन्याय करू नका। मराठ्यात तुमच्याबद्दल नाराजी गेलेलीच आहे, आणखीन जाऊ देऊ नका। ती नाराजी कशी कमी होईल याच्यासाठी प्रयत्न करा। केसेस करून खोटे लोक गुतवून आरक्षण नाही देणार म्हणून आणखीन नाराजी वाढू नका, कारण तुमच्या हातात आहे तोपर्यंत तुम्ही कराल, पण नंतर आमच्याही हातात आहे याचंही तुम्ही भान राहू द्या, कारण गोरगरीब मराठा मी 6 करोड आता एक आलेलं आहे। आपला मूळ मुद्दा जो आहे तो कुठे भरकट जाता कामा नये आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात कॉन्सन्ट्रेशन त्यांनी करायला पाहिजे। आपला मेन मुद्दा होता तो आरक्षणाचा होता, तो कुठेतरी भरकटलेला आहे आता आणि तो वेगळ्या दिशेने चाललेला आहे। हे सुद्धा आता मराठा समाजाच्या लोकांना समजायला लागलेलं आहे। ज्या लोकांना तुम्ही भडकवताय उचकवताय त्यामुळे हे सगळं होऊन राहिलेलं आहे आणि ज्या काही धमक्या आलेल्या आहेत आणि पोलिसांकडे तो रिपोर्ट आलेला आहे। आणि आपण जर बघितलं बीडमध्ये जी काही जाळपोळ झाली त्या दृष्टीने ते कुठेतरी त्यांना सुद्धा कोणीतरी त्यांना उचकवलेलं किंवा त्यांना भडकवलेलं आहे।